मित्रांनो आज निमसोडचं मैदान झालं आणि निमसोड मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे चिक्या. आज ही किती ह्या महिन्यात गुलालाचं मैदान आहे? हे मैदान 2 गेले नाही तर समजे मैदानाचं आहे, गुलालाचं आहे. 2 मैदान 17 मैदान झालं गुलाला आपल्या पैसे आल्यापासून. तुम्ही काय बघून पायरा करता हो? कारण जायला तिथं गुलाल पेरा कसा हे 2 खांदी पब्लिकचा आहे आणि अर्जुन पण 2 खांदी पब्लिकचा आहे, त्यामुळे कुठली आली गाडी तर काय अडचण येत नाही. त्यामुळे पेरा झालता, कारण काल आम्ही तो पळा होतो, आमची गाडी लॉबी झाली ना, अर्जुनची पण लॉबी झाली. त्यामुळे काल पेरा झाला रात्री आणि आज आम्ही तो 1 नंबर केला. कारण काय होते माहिती आहे का, आता मागच्या वेळेला मी बाईट घेतली साडाबागापूर मैदानात. मित्रांनो तिथं पण 1 नंबर झाला बक्कासूर सोबत. आज अर्जुन घातला, आज 1 नंबर. नियोजनात कोण कोण असते? नियोजन काय सेट करतात, आटील ड्रायव्हर अमरतात तिकडे नियोजन करतात. नियोजन काय त्यांचं परफेक्टच असतं, त्यामुळे काय अडचण येत नाही. ड्रायव्हर कुठले असतात ह्या चिक्यावर? चिक्यावर काय आपलं आटील ड्रायव्हर असतात, पण कसा प्रत्येक बैलांचा ड्रायव्हर फिक्स आहे. अर्जुनचा ड्रायव्हर फिक्स आप्पा आहे, त्या आप्पांनी गाडी आणली कारुंडी. त्यांनी पण गाडी चांगली आणली, तिन्ही पेर गाडी चांगली पाहिली. असं म्हणजे या क्षेत्रात असं असतं का की बाबा ह्या बैलाला ह्यो ड्रायव्हर पाहिजे तरच 1 नंबरात गाडी बसणार? तसं नसतं, काय काय बैल समजायला पाहिजे. चिक्या काय कोणाला पण पळतो, काय काय काहींचा गैरसमज असताना ड्रायव्हरवर विश्वास ठेवू नये. त्यामुळे काय प्रत्येकाने ड्रायव्हरवर विश्वास ठेवला पाहिजे, कारण ड्रायव्हर स्वतःचा जीवाचं रान करून गाडी आणतात ना. त्यामुळे ड्रायव्हरवर प्रत्येक गाडा मालकाने विश्वास ठेवला पाहिजे. काय काय गाडा मालक विश्वास ठेवत नाही ड्रायव्हर, त्यामुळे चेंजिंग होतं ड्रायव्हर. आता तुम्ही किती दिवस झाले चिक्या सोबत आहे? मी आमच्यापासून आल्यापासून 1 महिना झाला चिक्या सोबतच आहे. काय तुमचं काय काय काम असतं बाबा? सकाळी उतरल्यानंतर ही काम करायला लागतं दिवसभर? आमचं काम म्हणजे आम्ही ड्रायव्हरच्या घरापासून 15-20 किलोमीटर राहतो. चिक्यावर म्हणजे ड्रायव्हरवर आमचा जीवन, त्यामुळे आम्ही चिक्यावर समजा काम धुणे हे घरी समजा काम आमच्याकडे असतं. मैदानात आल्या पाणी करणे, चुपणे, सोडणे समजा काम आमच्याकडे असतं. आता एवढा नामवंत बैलासोबत तुम्ही येत असता, काय चर्चा असते गावात? चर्चा काय चांगलीच आहे, कारण एवढा ना 55 लाखाचा बैल आहेत, त्याला आपण चर्चा चांगलीच आहे. म्हणजे आपण वायर घेऊ, त्यामुळे चर्चा चांगली. म्हणजे सगळीकडे तुम्ही दिसत असता मीडियावर, त्यामुळे तुम्हाला पण कुठेतरी बरं वाटतं की बाबा त्या संग येतोय, पण त्याच्यामुळे नाव झालं. हो, त्याच्यामुळे नाव झाले, आमचं नाव त्याच्यामुळे झाले. बरोबर, आनंद वाटतो. आता तुम्ही त्याला कायम बघताय जवळ, त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य सांगताल? पण काय 2 खांदी पब्लिकने पळतो, काय अडचण येत नाही, कारण आता एकमेव बैल आहे 2 खांदी पब्लिकचा आता चालवला तर, त्यामुळे काही अडचण येत नाही. 2 खांदी पब्लिक. मित्रांनो त्याचे दुसरे पण सहकारी असतात, मला कायम दिसत असतात, त्यांचं मी मत जाणून घेऊया. आज जो गुलाल झाला, मागच्या वेळेला गुलाल, आता कायम गुलाल. ज्यावेळेस ह्या बैलगाडी क्षेत्रात आपण येतो असा गुलाल भेटत असतो, त्यावेळेस असं वाटतं का की बाबा ह्या क्षेत्राचा नाद करतोय आणि जी आपल्याला पाहिजे ती गोष्ट भेटते? हो, 100% वाटतं ना, कारण हा नादच गुलालासाठी आहे, नावासाठी आहे, त्यामुळे 100% आनंदच आहे. आणि आता बैल पळतोय कंटिन्यू, सलग 3 मैदान बैलाने 1 नंबर केलाय. आता सगळे म्हणत असतात, आम्ही बाईट घेत असतो, ज्यावेळेस तुमचा बैल पळेल त्यावेळेस तुम्हाला ह्या क्षेत्रात किंमत आहे, ही खरं आहे का? 100% खरं आहे. बैल पळला तरच किंमत आहे, बैल नाही पळला तर मग काही नाही फायदा. बैल पळला तरच किंमत आहे. चिक्या घेतला तुम्ही, 55 लाख फिटलं का? 100%. आणि पैशाचा काही विषय नाही, त्याची किंमत नाही करू शकत बैलाची, कारण बैल पळतोय. आता सलग 3 मैदानात बैलाने पब्लिकने सेमी काढलेत, त्यामुळं बैल पब्लिकला ठाम पळतोय, काही विषय नाही, त्यामुळे पैशाचा काही विषय नाही. म्हणजे या क्षेत्रात नाव कमवायचे, आता सगळ्यांना माहित आहे, नाव बी कमवायचे आणि त्याचं तोच मला वाटते भाडा असेल गाडीचं किंवा खर्च असेल तो फेडतोय, कारण कायम गुलाल आहे. हो, 100% कायम गुलालात आहे. आणि कसं आहे, पैशापेक्षा विषय असा आहे की आमच्या विश्वासावर अजित शेठ, अमर शेठ यांनी जो बैल घेतला तो आज त्यांचं नाव सार्थक करतोय, यात अभिमान आहे. आणि बैल कसं 2-3 महिने जरा त्यांच्याकडे होता, बैल आता परत आमच्याकडे झालाय, 1 महिना झालं. बैल तेव्हापासून गुलालात आहे आणि रुटीन चांगले, आणि बैल जसा आम्हाला साथ देतोय तसं आम्ही 100% अजित शेठ, अमर शेठ यांचं नाव करू. चालतंय मित्रांनो, आज त्यांना शुभेच्छा पुढच्या मैदानामध्ये देतो, असंच तुम्हाला यश भेटेल आणि अशाच मुलाखत त्याच्या कायम होत राहतील. धन्यवाद. मित्रांनो आज चिक्यासोबत पळाला आज अर्जुन मॅडमच्या दावणीला जेव्हापासून गेलाय तेव्हापासून कंटिन्यू गुलालात आहे. हो, मॅडम लकी माणूस आहे. हो, जे म्हणले होते ना, काही लोक म्हणायचे की संपला 2-3 मैदान मार खाल्ला, पण वाघाने 1 नंबर करून दाखवला. आम्ही काय लोकांसारखं कपडे काढून नाही नाचलो, पण आमचा बैल आहे ना खरंच लय भारी आहे, खोटं बोलायचं नाही. बैल मिळवला मग जीव आहे, कमी बोलू द्या, मार खाऊ द्या गटाला, मला काही सुख दुःख नाही, बस झाली आता इच्छा आमची. पण लोकांना असं म्हणायचं नाही, ते लोक नाव नाही घेत, मी द्यायचं जवळच्याच आता आमच्या. हा,
ते असे म्हणले की पळाला कमी पळाला याच्यासोबत त्याच्यासोबत. हा त्यांची बी गाडी मारली आम्ही आज. खोटं नाही बोला, आम्ही लोकांसारखं हुरळून नाही जात. हा मोबाईल मग जीव आहे. म्हणजे मित्रांनो त्यांना असं सांगायचं आहे की जो पाळणारा खरंच बैल आहे तो कधी संपत नाही. ज्यावेळेस 2-3 हार होत असतात त्यावेळेस तो सिद्ध करून दाखवतो. आज त्याने सिद्ध केलं, आज 1 नंबर झाला. म्हणजे पाळणारा बैल संपत नाही कधी. संपत नाही. कोणाच्या बैलाला नाव नाही ठेवायचं. आमच्या बैलाला नाव ठेवले, नाव नाही सांगत त्या माणसाचे. माणूस चांगला आमच्या सोबतच राहिलेला आहे. हा मित्रांनो चांगला संदेश देतेच ते, कारण या क्षेत्रात क्षेत्र जर टिकवायचं असेल कुणी कुणाच्या बैलाला नाव ठेवणार. कारण हा शंकराचा नंद आहे. थोडे दिवस पडता काळ असतो, थोडे दिवस यश असतं. यश विजय आणि पराजय ह्यात भैया कायम येतो. काय पराभव झाला तर संयम ठेवायचा. आज ना उद्या गुलाल आपला होणारच. हा याच्या वाघामुळे आज मस्के काय चीज आहे लोकांना माहित आहे. मला कोणी ओळखत नव्हतं. मी लोकांच्या इथं फुकट कामं केली 50 रुपये रोजावर. पण या वाघानं आहे ना मोना अख्ख्या महाराष्ट्रात केलं. मस्के म्हणजे काय चीज आहे ते. हा याच्यामुळे आपलं नाव झालं. नाही तर कोणी आपल्याला ओळखायचं नाही. लोकांना मला रिंगी ओढायला लावली, समजा ओढायला लावलं. जेव्हापासून अर्जुन आला का पवार साहेबापाशी, ते माणूस माझ्यासाठी बापाच्या वरचा देव आहे आणि हे मग दुसरा देव. बस एवढंच आपली शुभेच्छा आहे. म्हणजे बैल जेव्हापासून तुमच्याकडे संमतात आलाय, तुमच्या संपर्कात, तेव्हापासून तुमचं नाव सगळ्या महाराष्ट्रात झालं. महाराष्ट्रभर मस्के म्हणजे काय चीज आहे लोकांना कळालं. गपरे या बैलानं आपलं एवढं नाव केलं की कोठे बी जाऊ द्या. आपली मिलिंद शेठ असतील, राहुलभाई, महेश पाटील, भिवंडी ताडली, या बैलामुळे मला ओळखते. ते धीरज मुकादम गरुड्या बैलाचे मालक, या वाघामुळे मला ओळखते. बाकी कोणीच ओळखायचं नाही. तुम्ही त्याला जवळून बघता, त्याचा स्वभाव वैशिष्ट्य काय आहे बैलाच? वैशिष्ट्य म्हणजे 1 नंबर आहे. मारपीट काही शांत आहे. त्याच्या मनारूपात आहे. त्याला कोणा नाव ठेवले आणि ते करून दाखवते. बस एवढं आहे. आणि आपलं कसं आहे, आपण अमित पाटील सारखा माणूस आहोत. त्या माणसाकडे म्हणजे आमची लेवा त्याच्यासारखा मी शिकलो. त्याच्यापासूनच त्याच्यासारखा मी संयम ठेवला, तेव्हा मो नाव झालं अमित पाटील सारखं. म्हणजे या क्षेत्रात संयम ठेवला पाहिजे. कुणाच्या बैलाला नाव ठेवणं असल्या गोष्टी नाही करायला पाहिजे. ज्यानं आपल्याला बैल नाही दिला ना, 2दा त्याच्या घरी नाही 3दा जायचं, पाया पडायच्या. पाया नाही पडल्या दुसरा बैल हुडकायचा, त्याच्या गटात टाकायचा आणि त्याची गाडी मारून दाखवायची. मग आपल्याला बी समजतं आपण किती खोल पाण्यातून आपला बैल काय चीज आहे. म्हणजे या क्षेत्रात कुणा सगळं वाद घालणे असल्या गोष्टी नाही करायच्या. नाही बाबा, तू मोठा तो बाप मोठा, करून दाखवायचं, बोलून नाही दाखवायचं. दुसरा नाही तिसऱ्या दिवशी नवीन बैल आणायचा. पैसा गेलाच चालते, पण त्याच्या गटात गाडी चुकवून त्याची गाडी मारायची. तेव्हा आपलं कळते की आपण काय चीज आहे आणि आपला बैल काय चीज आहे. मित्रांनो त्यांचं ही वाक्य ऐकून मला जुन्या काळातल्या लोकांचे त्या गोष्टी आठवल्या. कारण का तर जुन्यातली लोक असंच करायची. 2 मैदानं फेल गेली, 3 मैदानं फेल गेली, 4थ्यात त्याच गाडीच्या गटात गाडी घालायची ती आणि 1 नंबर करायची ती. म्हणजे जुन्यातल्या लोकांचं तुम्ही शिकला काय? शिकलो की मी, याच्यामुळे शिकलो मी. प्रत्येक गोष्टी कोण कशी मुलाखती समजा लक्ष ठेवतो. आणि आपला आवडता ड्रायव्हर मला तर मग भाऊच आहे. कोण? सोन्या ड्रायव्हर आबाईची वाडी हिंदकीच. त्याच्यामुळे बी आख्या कराडात मला ओळखतात लोक. आनंद आपा, आपला उदय दादा, त्या बिचाऱ्यामुळे ओळख झाली. सोन्यामुळे. सोन्याचे उपकार मी कधीच नाही विचारणार. भाऊ सारखं मला त्याच्या सख्या भावासारखं सांभाळलं घरी. बस. आणि आपला आप्पा ड्रायव्हर. बस. आता ही जोडी आज किती वेळा पाहिली एकत्र? हे 4 खेप पळाली. बरेच खेप. ते बी आपल्या घरचाच बैल. एकताप शेठ म्हणजे आपल्या काकासारखा. त्यानं कधी बी बैल मागला आम्ही त्याला देणार. हार जीत चालूच राहणार. त्या माणसानं आपल्याला लय सपोर्ट केलेला आहे म्हणून त्याच्यामुळं. आणि आपला बापू आंबेकर म्हणजे पहिली बार मी पुण्यात कामाला आलो बापू आंबेकर मुळे. बापू आंबेकरनं मला कामाला लावलं. कधी बिचाऱ्यानं मला नाराज नाही केलं. जेवढे म्हणले तेवढे पैसे दिले. पोरासारखं सांभाळलं. चप्पल कपडे लत्या सगळं घेऊन दिलं मला. त्याच्यामुळे बी मोठं नाव आहे बापू आंबेकर मुळे. मित्रांनो आज त्यांच्या सगळ्या भावना बाहेर निघालेल्या आहेत. बापू आंबेकर म्हणले की बापूचा स्वभाव मला पण माहित आहे. एकदम शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ह्या बैलगाडी क्षेत्रात बापूंचं नाव भरपूर आहे. मला आहे ना, बापूला मानतो इकडे, बाकी कोणालाच नाही. बापू म्हणजे आपला जीव की प्राण आहे. त्यानंच आपल्याला ओळख करून दिली. त्याच्या बैलावर माझी ओळख झाली. दुर्गा असेल जीव म्हणजे पक्षा. याच्यानंतर वाईट गोल पक्ष आपला जीव. बैलानं मला कधीच नाही मारलं. एका दोरावर ठेवलं मी त्याला. शूटिंग आहे समजा काढा. त्या बैलामुळे आपलं नाव झालं. हा नंतर हे आपला अर्जुन आला. अर्जुन म्हणजे बापू आंबेकरचा अर्जुन. याचा गुरु पक्षा. यानं शिकवलं पक्षाला. पक्षा बी चांगला बैल पळते. ते आपला जीवच आहे, त्याचा काही विषय नाही. आता आज ही जोडी कशी पळाली? 1 नंबर पळाली. काही लोक म्हणत होते तू 8वा नंबर करशील, 10वा करशील, तो बैल नाही पळाला. मला संयम ठेवतो. मग बैल गुलालात राव, मला पैशाची हाव नाही म्हणलं. पैसा काय आज आहे उद्या नाही. पैशानं थोडी चालते चक. बैल पळायला लागते. आता आज मॅडमचा वगैरे फोन आला. मॅडम काय बोलल्या? मॅडम एवढी खुश राहते ना हमेशा. रोहित 1 नंबर म्हणे.
मी आम्हाला मॅडम आपल्याला लकी लागली. आपल्या माईसारख्या खोटं नाही बोलत, लय लाड करते आपला. हा, प्रत्येक गोष्टीला फोन लावते, खाय पिय चांगले आहेत ते समजेच. चालतंय मित्रांनो, त्यांना पुढच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा करतो. धन्यवाद. धन्यवाद.